नमस्कार मित्रांनो, याड लागलं प्रेमाचं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो. मंजिरी आणि दादा चालले असतात घर सोडून. तेवढ्यात तो त्याचा मोबाईल शोधत असतो. मंजिरी पाठीमागून त्याचा मोबाईल घेऊन येते. बोलते, दादा तुझा हा मोबाईल तू मागाशी गडबडीत ठेवून गेला होतास ना, म्हणून मी उचललेला. तो त्या काही प्रश्न विचारण्याआधीच ती बोलते, दादा मी जाते, माझं आवरते. तर तो बोलतो, ठीक आहे जा, मी गाडी बोलवून घेतो. असे बोलून तो कॉल करतो. कॉल नक्की तो ड्रायव्हरला न करता तो कॉल करतो निकीला. इकडे मंजिरी आतमध्ये सामान आणण्यासाठी गेलेली असते आणि तो फक्त तोपर्यंत कॉल करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा रायाला समजतं की मंजिरी चालली आहे तेव्हा तो रस्त्याने फक्त वेड्यासारखा पळत असतो. त्याला तिला अडवायचं असतं, जाऊ नको म्हणून सांगायचं असतं. त्यामुळे तो रस्त्यानं वेड्यासारखा पळत असतो. त्याला मंजिरी जायच्या आधी त्याला तिच्या भेट घ्यायची असते. तेवढ्यातच इकडे शंतनू दादा निकीला कॉल करतो. निकीला बोलतो, निकी आम्ही निघालो आहोत आता, मी आणि मंजिरी पंढरपूर सोडून चाललो आहोत. तर निकी बोलते, अरे वा छान, चांगली गोष्ट आहे, तू प्लॅन माझा सक्सेसफुल केलास. तर इकडे दादा बोलतो, हे बघ मागच्या वेळी आम्ही दोघं जात असताना आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आणि आता मला तसं काही नको आहे. काही जर झालं तर मला माझ्या बहिणीच्या बाबतीत काही वाईट होऊन द्यायचं नाही. त्यामुळे तू पटकन जा आणि हे सगळं थांबव असं बोलत असतो. दादा हे सगळं बोलल्यानंतर इकडे निकी बोलते, हे बघ पाठीमागच्या वेळी मी काही केलं नव्हतं, तुझ्या गाडीचा ॲक्सिडेंट मी केला नव्हता असे ती बोलली असते. त्यानंतर शंतनू बोलतो, आम्ही दोघं लवकरच निघतो इथून, तू सांगितल्याप्रमाणे तुझ्या पुढच्या गोष्टी चालू ठेव असा बोलत असतो. इकडे मात्र निकी त्याला बोलत असते, तू मला सांगू नकोस मी काय करायचं आहे, तुम्ही दोघं पटकन इथून निघून जावा आणि मी तुझ्या बाबतीत हे काही केलं नव्हतं, मला फक्त एवढंच हवं आहे की मंजिरी हे पंढरपूर सोडून गेली पाहिजे. इकडे दादा बोललेला असतो, हो तू सांगितले त्याप्रमाणेच चालले, आम्ही हे चाललो आहे आणि कधीही मंजिरी पाठीमागे पंढरपूरमध्ये दिसणारी नाही असं दादा तिला प्रॉमिस करतो. आणि तीही बोलते, हो मी सांगितले त्या पद्धतीने झालंच पाहिजे, नाहीतर मी काय करेन तुला हे चांगलंच माहीत आहे. आणि हे बघ मला जर तुम्हा दोघांना मारायचं असतं ना तर मी इथंच मारलं असतं, मला काही गरज नव्हती की तुमच्या गाडीचं ॲक्सिडेंट करायचं, एवढं मात्र तू लक्षात ठेव असे ती त्याला बोलत असते. इकडे शंतनू विचार करतो, पाठीमागून कोण हाक मारते काय. तेवढ्यातच मंजिरी बोललेली असते, दादा झालंय माझं. त्यानंतर तो घाबरतो, मंजिरीने काही ऐकलं तर नसेल ना. आणि इकडेही तिला आवाज आलेला असतो मंजिरीचा. आणि त्यानंतर तो बोलतो, चल बाय मी फोन ठेवतो, नंतर फोन करतो असं बोलून तो फोन ठेवतो. आणि मंजिरीला बोलतो, मंजिरी झाले ना तुझं, चल आपण निघूया. तर इकडे मंजिरी बोललेली असते, हो दादा माझं झालं आहे, चल आपण निघू असे बोलून ते जाण्यासाठी निघतात. जाताना ती घरातल्या सगळ्यांना बाई बोलत असते आणि शंतनूने हळूच तिला न समजता फोन हा ठेवलेला असतो आणि बोलतो, मी नागपूरमध्ये पोचलो की तुला कॉल करेन असा बोलतो. आणि की बोलते, ठीक आहे चालेल, तुम्ही निघा आता तिथून असं बोलून ती फोन ठेवते. ती भयानक खुश असते आणि तिला असं वाटत असतं, झालं आता मी जिंकली अशी मोठमोठ्याने हसत असते. मंजिरी तू हारलीस आणि मी आता जिंकली असे बोलत असते निकी आणि स्वतःच खूप मोठ्याने हसत असते. राया मात्र मंजिरीला अडवण्यासाठी खूप पळत असतो, रस्त्याने पळत असतो. कधी एकदा मी मंजिरीला भेटतोय आणि तिला थांबवतोय याचा तो विचार करत असतो. आणि इकडे निकी मात्र खूप खुश असते कारण की तिला आता समजलेलं असतं, तिच्या आता रस्त्यामध्ये येणारा काटा आता तिने काढून टाकला आहे आणि राया आता फक्त आणि फक्त माझाच आहे असं बोलत असतो. तेवढ्यातच मंजिरीच घरातल्या सगळ्यांना नमस्कार करत असते, जिजींचा नमस्कार करते, आशीर्वाद घेते, नानांना करते, रुचिराला बाय करते. दादा मात्र पाहत असतो हे सगळे. त्यालाही वाईट वाटत असतं की आपल्यामुळे हे सगळं होत आहे, पण तो काहीच करू नसतो कारण की तो हतबल असतो. आणि रुचिराला खूप वाटत असतं कारण की मंजिरी तिची एक मैत्रीण झालेली असते आणि आता ती सोडून चालली आहे आणि आता राया दादाचं काय होईल. तेवढ्यातच राया तिथे येतो. राया बोलतो, मिस फायर चाललीस तू, का चाललीस तू मिस फायर तू जाऊ नको असा तो रडत रडत बोलत असतो. आणि मंजिरीही त्याच्याजवळ येते. मंजिरी बोलते, राया मला माफ करतो, मी नाही थांबू शकले. तर तो बोलतो, मिस फायर तू बोलली होतीस ना मी तुझ्या प्रेमासाठी काही करेन, कुठल्याही अडचणीमध्ये तुला साथ देईन, आता तू कशी साथ सोडून चालली आहेस, तू जाऊ नको, तुझ्याशिवाय माझं कोण नाही, तू तर आहेस म्हणून तर मी आहे. पण ती बोलत असते, राया हे बघ मला असं वाटतं तू मला समजून घेशील, जरी
माझ्या जागी जर तू असता तर तूही तुझ्या आईसाठी वहिनीसाठी हेच केलंच असतंस ना. आता मी माझ्या दादासाठी आणि वहिनीसाठी करते आणि हे लक्षात ठेव, मी किती लांब कुठे जरी गेले तर माझं प्रेम हे तुझ्यावरच राहणार आहे अशी बोलत असते. आणि राया मात्र हात जोडून बोलत असतो, मिस फायर सोडून जाऊ नको तू मला अनाथ करून जाऊ नको. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्याशिवाय मी खरंच जगू शकणार नाही असं तिला बोलत असतो. मंजिरी मात्र त्याला समजावत असते की मला जावंच लागेल आहे, मला आता माझ्याकडे पर्यायच नाही उरला आहे. राया समजून घे मला असं त्याला बोलत असते. पण एक लक्षात ठेव, मी नक्कीच तुझ्यावरती प्रेम करत राहीन असं त्याला मात्र सांगत असते. आणि राया तिच्या पाया पडत असतो, हे बघ मला तू आयुष्यात आलीस म्हणून तर मी आहे, तुझ्याशिवाय माझं कोण नाही. खरंच तू सोडून जाऊ नकोस. आपण दोघांनी एकमेकाला वचन दिली होती की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये एकमेकांना सोडायचं नाही, मग असं तू अर्धवट मला सोडून जाऊ नको असं बोलत असतो. पण ती मात्र काहीच बोलत नसते आणि शंतनू त्या दोघांच्याकडे पाहत असतो. त्यालाही वाईट वाटत असतं की माझ्यामुळे माझ्या बहिणीच्या आयुष्यात एवढा चांगला मुलगा, एवढं चांगलं प्रेम सुटत आहे. त्यानंतर ते दोघं एकमेकाला मिठी मारतात आणि खूप रडत असतात. तो बोलत असतो, मिस फायर नको ना जाऊ, खरंच जाऊ नको. आणि हे सगळं बघून सगळ्यांना वाईट वाटत असतं. नाना, जीजी, दादालाही खूप वाईट वाटत असतं, पण त्याच्या हातामध्ये काहीच नसतं. शेवटी तो मजबूर असतो. त्यानंतर हे दोघे रडत असताना शंतनू दादा बोलतो, मंजिरी झाले का आता तुझं, चल जाऊ आपण निघू असा बोलतो. आणि त्यानंतर ते निघण्यासाठी निघतात. तर इकडे राया ओरडत असतो, मिस फायर जाऊ नको ना तू सोडून, मला जाऊ नको सोडून. त्यानंतर तो म्हणतो, जीजी नाना तुम्ही तर अडवा ना तिला, तुम्ही तर काही तर बोला, तुम्ही का नाही सांगत आहे समजून तिला असं ओरडत असतो. पण कोणच काही बोलत नाही आणि ते दोघे तिथून जाण्यासाठी निघतात. ते पाहून राया मात्र शुद्ध हरपून बसलेला असतो. आता तिच्याशिवाय मी कसा जगू, माझं काहीच नाही असं तो बोलत असतो. आणि तो रडत असतो आणि हाक मारत असतो पाठीमागून, मिस फायर थांब, मिस फायर थांब असं ओरडत असतो. आणि ती काही पाठीमागे वळून बघत नाही आणि ते दोघे गाडीमध्ये बसून नागपूरला जाण्यासाठी निघतात. आणि सगळेच मात्र पाठीमागे रडत असतात. आणि राया तर काही माझ्या आयुष्यामध्ये तर काहीच होणार नाही, माझं सगळं संपलं, माझ्या आयुष्यात इथून पुढे काहीच नाही असं मात्र बडबडत असतो. आणि मिस फायर करून रडत असतो. पण ह्याच्या रडण्याचा आता काहीच उपयोग नसतो, कारण की आता हे तर नागपूरसाठी निघालेले असतात. इकडे मात्र नागपूरमध्ये जय आलेला असतो. निकीला बोलतो, अरे वा निकी, तू ठरवल्याप्रमाणे सगळं झालं हं, खरंच आपला प्लॅन सक्सेसफुल झाला बरं का, कॉंग्रॅच्युलेशन असा निकीला बोलतो. तर निकी बोलते, हां मग हे बघ माझा प्लॅनच तसा असतो. आणि एक लक्षात ठेव, आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे तुला. आणि तुला एक काम देते मी, की जोपर्यंत ती मंजिरी इथे पोचत नाही तोपर्यंत मला काही तिच्यावरती विश्वास नाही, ती काही करेल सांगू शकत नाही. तर तो बोलतो, तुला काय वाटलं मी काय केलं नसेल त्याचं, माझी माणसं त्यांच्या पाठीमागं सोडली आहे, तू काळजी करू नको. तर ती बोलते, हां आता ना माझा राया तिथे आणि तुझी मंजिरी इथे असं बोलतो. तर इकडे जय बोलतो, हां ती मंजिरी इकडे येण्याचीच वाट पाहत होतो मी, आता ना त्या म्हाताऱ्यांसकट ती घर कसं जाळून टाकतो ना ते बघ असतो असा मात्र जय बोलत असतो. आणि शंतनूची बायको मात्र हे सगळं भिवून ऐकत असते आणि रडत असते, कारण तिच्याकडे आता काहीच पर्याय नसतो. आता तिला असं वाटत असतं की आता मंजिरी आली आहे याचा अर्थ मला आता यामध्ये सुटका मिळेल असं ती विचार करत असते. आणि इकडे निकी बोलते, आता राय हा माझाच आहे आणि त्याला कोणी अडवू शकत नाही. एकदा ती मंजिरी गेली ना त्याच्या आयुष्यातून, आता फक्त आणि फक्त मीच आहे त्याचं आणि मी चला सरळ करीन अशी ती विचार करत असते. फक्त तिला इथं येऊन पोचून देस, त्यानंतरचा पुढचा प्लॅन काय आहे तो मी तुला सांगेन. इकडे जय बोलतो, हो बरोबर आहे, काळजी करू नकोस तू, ती इकडे पोचणारच, ती काय मध्ये थांबणार नाही, त्याचं मी प्लॅनिंग केलं आहे बरोबर असं त्या दोघांचं बोलणं चालू असतं. इकडे मात्र राया जिजींच्या मांडीवरती डोकं ठेवून रडत असतो. जिजी असं का केलं मिस फायरनं, का सोडून गेली ती मला, माझ्यात आयुष्यात काय आहे, कोणच नाही माझं. तिकडे जिजी समजावून सांगत असतात, तुला काय वाटलं आम्ही तिला थांबवलं नसेल का, आम्ही सगळे प्रयत्न करून बघितले पण ती नाही थांबली. पण खरं सांगू का राया, मला असं वाटतं तिनं थांबायला हवं होतं तुझ्यासाठी, तुझं एवढं प्रेम आहे, तिनं खरंच तुझ्यासाठी थांबायला हवं होतं. तर राया जिजीला समजावून सांगतो, नाही जिजी, त्यात तिची चुकी नाही, तिनं तिची जबाबदारी पूर्ण केली. पण विठुरायानं असं का केलं, माझ्या आयुष्यात एक आलेलं प्रेम ते पण का हिरावून घेतलं. हे मात्र ऐकून जिजीला खरंच वाईट वाटत असतं. तो बोलतो, माझं कोणीच नाही, माझ्यावरती एवढा जीव लावला होता मिस फायरनं, मग विठुरायानं असं का केलं हे बघून सगळ्यांना वाईट वाटत असतं. आता माझं आयुष्यात काही नाही, आता माझं आयुष्य संपण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही असा बोलत असतो आणि हे सगळ्यांना वाईट वाटत असतं. तर जिजी बोलतात, असं बोलू नकोस तू राया, असं कशाला बोलतोयस तू, अजून तुझ्या पुढं
आयुष्य पडलं आहे, तू असं बोलू नकोस, नक्कीच पुढे काय तर मार्ग निघत जाईल, काय माहिती आता ती मंजिरी कधी येईल आपल्याला भेटायला, कधी तर दिसेल का नाही, असं मात्र जिजी बोलत असतात. तर इकडे नाना त्याला ओरडतात, राया असे बोलू नकोस, तुझ्या पुढं अजून खूप मोठं आयुष्य पडलं आहे, तू ह्यातून सावरशील, काळजी करू नको तू, असे नाना समजावून सांगत असतात. पण राया बोलतो हात जोडून, नाना तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण आता माझी काही ऐकण्याची इच्छा नाही, मला काही सुचत नाही, मला काही समजूनही घ्यायचं नाही, मिस फायर माझ्या आयुष्यातून गेल्या आणि माझ्या आयुष्यामध्ये आता काहीच राहिलं नाही, आता मी शुद्धीमध्ये राहणं हे चुकीचं आहे आणि मी जर शुद्धीमध्ये राहिलो तर मला खूप त्रास होणार आहे, त्यामुळे मला तर शुद्धीमध्येच राहायचं नाही, असा तो त्यांना बोलत असतो आणि तिथून निघून जातो. मी नाही तर माझं आयुष्य संपवून घेईन, असं बोलल्यानंतर मात्र जिजी नाना पाठीमागून ओरडत असतात, राया थांब जाऊ नको तू, आता इथेच थांब, असं बोलत असतात. मात्र तो त्यांचं काही नाही ऐकता तिथून निघून जातो आणि तो गावामध्ये एका बाकड्यावरती बसून अक्षरशः दारू पित असतो. त्यानंतर डंकीन ते दोघे त्याला थांबवत असतात, राया दादा थांब तू, असं करू नको. तर तो बोलतो, चला बाजूला हो तुम्ही, माझ्या आयुष्यामध्ये आता काही राहिलं नाही, मी अनाथ होतो, मला आई बा नव्हते, असा रस्त्यावर पडलं होतं, कोणी मला विचारत नव्हतं, त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये मिस फायर आले, माझं आयुष्यच बदलून गेलं, आम्ही दोघे एकमेकावरती प्रेम करायला लागलो आणि मग आता काय झालं, का ती गेली ती मला सोडून, तिला जायला नको पाहिजे होतं ना, म्हणून तो खूप रडत असतो आणि ही दोघांनाही खूप वाईट वाटत असतं की राया दादाचं काय होऊन बसलं. तर तो बडबडतो असं, विठू राया कसं रे असं तू केलंस, तू का करू शकतोस असं माझ्या बाबतीत, मी एवढा वाईट आहे का, सांग बघू, तू मिस फायरला माझ्या आयुष्यातून नेलंस, आता माझ्या आयुष्यात काय राहिलं आहे सांग, कोणच नाही माझं, मी अनाथ होतो आणि अनाथच राहिलो आणि मी असंच मरणार आहे का सांग, मला तर आता शुद्धीमध्ये राहायचंच नाही, असा तो बडबडत असतो आणि त्याला खूप वाईट वाटलेला असतो आणि तो देवाला बोलत असतो, विठुराया आता तूच यातून काय तर मार्ग काढ, तू मिस फायरला पाठीमाग बोलव, काही कर, तिला बोलव, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, जगू शकत नाही आणि माझं आयुष्य तिच्याशिवाय नाहीच आहे, असं तो बोलत असतो आणि स्वतःला त्रास करून घेत असतो आणि जास्त दारू पित असतो आणि देवाला मात्र बडबडत असतो की हे सगळं ह्या विठुरायामुळे झालं आहे, त्यानंच केलं आहे, माझ्या आयुष्याची वाट त्यानं सावली आहे, असं बोलत असतो. आणि इकडे ती दोघे त्याला समजावत असतात आणि त्याला धीर देत असतात की थांब राया, असं करू नकोस तू, हे सगळं थांबल, असं बोलत असतात. तेवढ्यातच तिथे जय येतो, जय बोलतो, वा वा वा, काय राया, काय तुझी परिस्थिती आहे ना, काय दिसतोयस आणि तुला काय वाटलं, हे सगळं कशामुळे झालं आहे, हे सगळं मी घडवून आणलं आहे, असं बोलत असतो. जेव्हा ती दोघं निघाली होती त्या गाडीचा ॲक्सिडेंटसुद्धा मीच केला होता, हे सगळं माझ्याचमुळे झालं आहे, त्याला बडबडत असतो आणि त्याला म्हणत असतो, हे बघ आता ना तू ना अनाथ झालास, अनाथ आहेस आणि अनाथच राहणार आहेस, तुझं कोणी नाही, ती मिस फायर पण तुला सोडून गेली रे, असं बोलल्यानंतर रायाला मात्र राग येतो आणि तो त्याला मारण्यासाठी निघतो. तर तो बोलते, माझ्या मिस फायरचं नाव घ्यायचं नाहीस तू, तुझ्या तोंडातून तिचं नाव घ्यायचं नाहीस, असा बोलत असतो. तर जय त्याला उगाचच खिजवत असतो आणि बोलतो, आता आहेस का तू, शुद्धीमध्ये आहेस का, तिनं ना एखाद्या किड्यासारखा ना तुला उचलून असा बाजूला टाकला आहे, तुझा कसलाही तिनं विचार केला नाही, तुझी काही लायकी आहे ना ती दाखवून दिली आहे, असा बोलत असतो. आणि रायाला मात्र खूप राग येत असतो, तो त्याला मारण्यासाठी धावत असतो पण तो दारू एवढा पिला असतो की तो स्वतःच्या पायावरती उभा राहत नसतो. तर जे बोलतो, तू मला मारणार का, स्वतःच्या पायावरती उभा राहा येत नाही, तू मला मारतोयस, हे बघ आता ना तुझं आयुष्य ना इथून पुढे हेच राहणार आहे, तू असाच राहणार, असाच दारुडा राहणार आणि असाच मरणार, तुझ्या आयुष्यात पुढं काही होणार नाही, असं बोलल्यानंतर ती दोघं मित्र रायाला घेऊन तिथून निघून जातात. कारण की आता राया पायावरती उभा राहण्याच्या मापाचा सुद्धा राहिलेला नसतो. तेवढ्यातच तिथं निक्की हे सगळे पाहत असते. निक्की येते. जय बोलतो, अरे निक्की तू इथे, तर हे बघ कसा झाला आहे तुझा राया देवदास. तर ती बोलते, हो मला ना त्याला देवदासच बघायचं होतं आणि झालाय ना तो देवदास, बरं झालं, काय ना त्यानं माझं प्रेम मला हर्ट केलं, माझ्या इच्छा सगळ्या संपवल्या, त्याची शिक्षा तर त्याला मिळायलाच हवी होती ना. आणि हे बघ मी ना खूप हट्टी आहे, मला जर वाटत असतं तर मी हे केलं नसतं, पण काय आहे माहिती आहे का, ही निक्कीचं प्रेम असं आहे की त्याला आता चांगला धडपडू दे, पडून दे, रडून दे, दारू पिऊन दे, पण खांदा तर मीच देणार त्याला, सांभाळणार मीच त्याला. आणि त्याला मग बरोबर जो ताट कण्याचा माणूस असतो ना त्याला वाकवणं मला फार आवडतं, असं बोलत असतो. तर जय बोलत असतो, अरे वा खरंच मांडलं बरं का निक्की तुला, तू खरंच ग्रेट आहेस, असं बोलत असतो. तर निक्की बोलते, तर मी ना त्याला माझा करून घेणारच आणि असा नाही त्याला खूप त्रास देणार, त्याच्या चुकीची त्याला शिक्षा देणार,
त्यानं मला नाकारलं होतं, त्यानं मला इग्नोर केलं होतं, त्यानं मला हर्ट केलं होतं, याची शिक्षा अगोदर मी त्याला देणार, त्यानंतर मी त्याला सरळ करणार अशी बोलत असते. आणि हा बोलतो हो आता काय त्याचं तो देवदासच आहे, आता त्याचं काय होऊ शकत नाही, असंच बघ तू दारू पिऊन पिऊन मरणार असं बोलत असतो. आणि निक्कीचं बोलणं त्याला मात्र आश्चर्य वाटत असतं. ग्रेट आहे हां, म्हणजे ह्याच्यावरती प्रेम करते पण त्याला त्रास देऊन शिक्षा देऊन त्यानंतर त्याला सरळ करणार, वा खरंच निक्कीला मानलं पाहिजे असं तो मनातल्या मनात बोलत असतो. आणि निक्की मात्र हो आता मी करूनच दाखवणार, आता हे बघ कसा मी राया माझा करते असे त्याला बोलत असते. इकडे हे दोघं रायाला घेऊन घरी आलेले असतात आणि त्याला सावरत असतात. पण राया मात्र त्या दोघांना सोडत असतो. मला हात लावायचं नाही, चला बाहेर व्हा, तुम्ही इथून बाहेर व्हा, माझ्या घरात कोणीच नाही, माझं कोणीच नाही आणि मला आता कोणीच नको आहे असं बोलून त्यांना मारत असतो. आणि ते बोलत असतं राया दादा हे काय करून बसलायस, तो असं करू नको असं बोलतो. तुम्ही दोघं पहिलं घराच्या बाहेर व्हा, मला कोणी नको आहे, माझं कोणी नाही, मला आता माझं कोणी जवळचं नको आहे, तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून जा, मला तुम्ही दोघे पण नको आहे असं बोलत असतो. मिस फायर मला सोडून गेली, आता माझ्या आयुष्यामध्ये काहीच नाही, मला जगायचं सुद्धा नाही, तुम्ही दोघे इथून निघून जा. पण ते दोघं त्याला थांबवत असतात. राया दादा तू उभाही राहू शकत नाहीस, आम्ही इथे थांबतो, तरी तो ऐकत नाही. मग तो तिथे त्यांना मारण्यासाठी निघतो, तिथे खुर्ची घेतो आणि जोरात आपटतो. ते पाहून मात्र ते दोघे तिथून पळून जातात. आता बोलतात राया दादा काय शुद्धीवर नाही आणि तो आपलं काय ऐकणार नाही असे बोलून ते दोघे तिथून निघून जातात. मात्र राया खूप रडत असतो, म्हणत असतो मिस फायर का सोडून गेलीस तू मला, असं जायला नको पाहिजे होतं, तू मला अनाथ करून टाकलंस, माझं कोणीच नाही आणि तूही सोडून गेलीस, आता माझ्या आयुष्यामध्ये काहीच नाही, मला जगायचंच नाही, आता मी खरंच माझं आयुष्य संपवून टाकणार आहे. हा राया आता स्वतःचं आयुष्य संपवून टाकणार आहे. आणि हे बघ मिस फायर तुझी आणि विठू राया तुमच्या दोघांची परीक्षा आहे. तुम्हाला जर वाटत असेल हा राया जिवंत राहा तर आत्ताच्या आत्ता मिस फायर इथं पाहिजे मला असा तो बोलत असतो मनातल्या मनात. आणि रडत असतो खूप मोठ्याने आणि देवालाही चॅलेंज करत असतो की मिस फायर इथं नाही आली तर मी माझं आयुष्य संपवून घेणार आहे, मला जगायचंच नाही, मिस फायरशिवाय माझं आयुष्य काहीच नाही असा मात्र तो बडबडत असतो आणि खूप रडत असतो. आणि तिथे असलेला टेबलवरचा मोठा चाकू घेऊन स्वतःला मारण्याचा प्रयत्न करत असतो. मी माझं आयुष्य हा राया आज स्वतःचं आयुष्य संपवून टाकणार आहे असा तो चाकूकडे बघून बोलत असतो. मिस फायर जर माझ्या आयुष्यामध्ये नसेल तर मला जगण्याचा काहीही अर्थ नाही असा बोलून तो स्वतःवरती चाकू मारून घेण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे शंतनू दादा नागपूरमध्ये पोचलेला असतो मंजिरीसोबत आणि तो कॉल करतो. निक्कीचा कॉल आलेला असतो. तेवढ्यात मंजिरी ऐकेल म्हणतो बोलतो मंजिरी जा आतमध्ये सामान ठेवून ये जा असं बोलून तिला तिथून घालवतो. आणि निक्की बरोबर व्हिडिओ कॉलवरती बोलत असतो. निक्की हे बघ आम्ही नागपूरमध्ये पोचलो आहोत, आता तू सांगितल्याप्रमाणे मी केलं आहे, आता तूही तुझा वादा पूर्ण कर. तर निक्की बोलते हो 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 अरे थांब जरा, कशाला एवढी गडबड करतोयस, बरोबर आहे पोचला ना तुम्ही, आता ना तुम्ही ना हे देश सोडून जायचं आणि हा आज नाही उद्या करायचं, उद्या मी सोडणार तिला, पण तुम्ही काय करायचं आहे माहिती का, देश सोडून जायचं आहे. हे ऐकल्यानंतर शंतनू बोलतो देश सोडून, हे बघ आता मी काय ऐकणार नाही तुझं, तू सांगितल्याप्रमाणे आम्ही पंढरपूर सोडलं आहे पण आता मी देश सोडणार नाही असा मात्र शंतनू बोलत असतो. ती बोलते हे बघ मी सांगते त्याप्रमाणे तर तुम्हाला करावंच लागणार आहे जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल, त्यामुळे तू काळजी करू नको आणि देश सोडून जायचीही काळजी करू नको, मी सगळं ठरवलं आहे, सगळं मी तुमची व्यवस्था केली आहे, काळजी करायची नाही, फक्त जाऊन तुम्हाला बसायचं आहे असं बोलून ती हसत असते. बोलते आता ना आजचा दिवस थांब, उद्याच्या दिवसाची वाट बघ असं ती फोनवरती बोलत असते. आणि तो बोलत असतो हे काय बोलतेस तू ठरवल्याप्रमाणे तू करत नाहीस निक्की असा मात्र शंतनू दादा तिकडून बोलत असतो. आणि निक्की स्वतःच हसत असते. हे बघ तुझ्याकडे आता काही पर्याय नाही, हा तर देश सोडावा लागणार आहे, फक्त उद्याची वाट बघायची, आज काही होणार नाही असं मात्र ती बोलत असते. आणि शंतनूला तिचं ऐकण्याशिवाय काहीच पर्याय नसतो, कारण की ती बोलेल तसंच होणार असतं असं तो विचार करत असतो. आणि ती बोलत असते हे बघ लक्षात ठेव, काही जरी झालं तर मंजिरी मला डोळ्यासमोरच नको आहे. मात्र इकडे दादा बोलतो ठीक आहे आता काही होऊ शकणार नाही असा तो भीतीमध्ये असतो. आणि आता ही काय बोलेल त्याप्रमाणे मला तर करावं लागणार आहे, जोपर्यंत माझी बायको माझ्याजवळ येत नाही. इकडे मात्र राया स्वतःला संपवून घेण्याचा प्रयत्न करत असतो, हातामध्ये चाकू असतो आणि बोलत असतो हे विठू राया, हा राया आज स्वतःचं आयुष्य संपवत आहे, मला ना असं अनाथ जगायचं नाही, माझ्या आयुष्यामध्ये मिस फायर नसेल तर मला हे आयुष्यच नको आहे असं तो बोलत असतो. आणि चाकू स्वतःवरती मारून घेणार तेवढ्यातच प्रेक्षक तिथं मंजिरी आलेली दाखवली आहे. मंजिरी त्याचा हात पकडत असते आणि त्याला मारण्यापासून वाचवत असते आणि तो फक्त तिच्याकडे बघत असतो. मिस फायर तू इथे असं म्हणत असतो आणि ती त्याचा हात धरून त्याला मारण्यापासून थांबवत असते.
हा एपिसोड इथं संपल्यानंतर पुढचा इंटरेस्टिंग ट्विस्ट दाखवलेला आहे प्रेक्षको. इकडे वहिनीला निकी तिथून धरून घेऊन चाललेली असते आणि मंदिरामध्ये हे दोघे आलेले असतात आणि राया बोलतो, मिस फायर तुझ्या वहिनीलाच किडनॅप केलं आहे निकीने. तर ती बोलत असते, का वहिनीला का किडनॅप केलं आहे? तर तो बोलत असतो, इकडे निकी स्वतः बरोबर असते, रायासाठी, मी रायासाठी किडनॅप केलं आहे, मला राया हवा आहे आणि मी रायाशी लग्न करणार आहे, माझं रायावरती प्रेम आहे असं बोलत असते. आणि मंजिरी मात्र रायाच्या ह्या उत्तराकडे पाहत असते, कारण की वहिनीला केलं किडनॅप तिने. आणि ही बोलत असते, हो मी रायासाठी केलं आहे असं त्या वहिनीला सांगत असते. त्या मंजिरीला त्याच्या आयुष्यातून काढण्यासाठी हे सगळं मी केलं आहे असं तिच्या वहिनीला मारत बोलत असते. आणि ती बिचारी मात्र रडत असते, कारण तिला खूप तिनं मारलेलं असतं. आणि त्यानंतर हे दोघे विठुरायाच्या मंदिरामध्ये जातात आणि बोलतात, हे विठुराया, आता मी वहिनीला त्या निकीच्या तावडीतून सोडवणार आणि दादा आमच्या दोघांचा लग्नाचं नारळ फोडणार. हा एपिसोड इथेच संपतो.